हाय फ्रेंड्स, मी प्रियंका. आज मी काही बाजारातून कुंड्या घेऊन आलेली आहे आणि शेजारून काही माती पण आणलेली आहे. या सर्व कुंड्यांमध्ये मी आता माती भरून घेतली आहे आणि यामध्ये मी आता काही बिया पण लावणार आहे आणि काही रोपं पण लावणार आहेत. फायनली माझ्या सर्व कुंड्यांमध्ये माती भरून झालेली आहे. हे पहा, या आहेत काकडीच्या बिया. या काकडीच्या बिया मी अशा दोन दोन मिळून लावणार आहे. एका कुंडीमध्ये मी 4 बिया लावते काकडीच्या. अशा प्रकारे मी 2 कुंड्यांमध्ये या काकडीच्या बिया लावणार आहे. या बिया लावण्याच्या आधी मी मातीमध्ये शेणखत पण मिक्स करून घेतलेलं होतं. शेणखतामुळं आपली रोपं चांगली वाढायला मदत होते. अशा प्रकारे मी काकडीच्या बिया लावल्यात आणि त्यावरती माती पण टाकते. जास्त खोल न लावता मी त्या बिया थोड्याशा वरतीच लावलेल्या आहेत. ते दबून न बसता आपली झाडं चांगली वाढली जातात जास्त खोल न लावल्यामुळं. आणि हे पहा, ह्या आहेत चवळीच्या बिया. या पण मी असं एक एक करून या कुंडीमध्ये लावते. या अशा प्रकारे मी या बिया लावलेल्या आहेत चवळीच्या आणि त्यावरती माती पण टाकत आहे. आणि हे पाया आहेत गवारीचे बी. हे पण मी असे 2-2 मिळून लावते. कुंडी थोडीशी मोठी असल्यामुळे मी या एका कुंडीमध्ये 4 ठिकाणी या बिया लावते. आणि हे पहा, यात मी धने पेरलेले आहेत आणि यावरती मी थोडीशी हलक्या हाताने माती टाकते. अशा प्रकारे मी ही माती टाकलेली आहे जेणेकरून आपले धने चांगले उगवतील. आणि त्याला मगाने पाणी न घालता असं स्प्रेनी पाणी घालते. आणि हे पहा, हे आहेत मी 1 ते 1.5 महिन्यापूर्वी लावलेली मिरच्यांची रोपं. आता मी हे दुसऱ्या कुंडींमध्ये लावून घेते. आणि हे पहा, हे मी शेणखत आणलेलं होतं. हे मी पाण्यात मिक्स करून घेतले सगळं आणि ते आता झाडांच्या मुळाशी घालते. शेणखत हे झाडं वाढण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशा प्रकारे मी हे शेणखत झाडांना टाकलेले आहे. हा आहे दोडका. हा 2 ते 3 दिवस झाले लावून. ही सर्व झाडे आहेत मी माझ्या गॅलरीमध्ये लावलेली. या अशा प्रकारे मी सुरुवात केली. हे पहा.